गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या। गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगल्याच्या आरोपाखाली धुळ्यातील डबीर शेख रफीउद्दीन शेख राहणार हुडको 40गाव रोड धुळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडून एक लाल रंगाची अलिशान कार व हजारो रुपये किमतीची गुंगीकारक औषधे असा एकूण 3,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माहिती देताना सांगितले की डबीर शेख रफीउद्दीन शेख वय वर्ष 34 राहणार हुडको 40गाव रोड धुळे हा MH06 AB 1983 या क्रमांकाच्या हुंडाई कंपनीच्या अलिशान कारमध्ये धुळे शहरातील साक्री रोडवरील महिंद्रा हॉटेल समोर थांबला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी आपल्या पथकासह जाऊन संशयास्पद डबीर शेख यास हटकले। त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याच्यावर वॉच ठेवून त्याला पोलिसांच्या एका पथकाने पकडले असता त्याने पोलिसांना गुंगीकारक औषधे विना परवाना बाळगल्याची कबुली दिली। ज्यावेळी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुंगीकारक औषधांची 72,000 रुपये किमतीचे गुंगीकारक औषधांचे खोके आणि एक अलिशान लाल रंगाची कार त्याच्याकडून जप्त केली। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी, उपनिरीक्षक अमित माळी व प्रकाश पाटील, संजय पाटील, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, निलेश पोद्दार, सुशील शेंडे व चालक कैलास महाजन यांच्या पथकाने केली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9 धुळे।